पशुपक्षी यांच्यासाठी जीवघेण्या ठरत असलेल्या नायलॉन मांजाचा वापर टाळण्यासाठी दैनिक सकाळने हाती घेतलेल्या जनजागृती मोहिमेअंतर्गत कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये नायलॉन मांजा वापराविरोधात जनजागृती करत विद्यार्थ्यांना नायलॉन मांजाचा वापर न करण्याबाबत प्रतिज्ञा देण्यात आली। अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या मकर संक्रांतीमुळे बाजारात पतंग मांजा खरेदी करणाऱ्यांची रेलचेल वाढली आहे। कोंबडीसारखा गळा कापला जावा असे तीक्ष्ण स्वरूप मांजाला प्राप्त असते, त्यामुळे मांजा खरेदी विक्रीवर बंदी आहे। असे असले तरी मांजामुळे नित्याच्या माणसे आणि पशुपक्ष्यांना जीवघेण्या इजा होण्याच्या घटना घडत आहेत। याच पार्श्वभूमीवर दैनिक सकाळने नायलॉन मांजाच्या वापराविरोधात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे। या पार्श्वभूमीवर वणी येथील KRT हायस्कूल या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली। मनुष्यासह पशुपक्ष्यांची जीवितहानी टाळण्यासाठी जीवघेणा नायलॉन मांजा वापरू नका, मांजा विक्री आणि खरेदीवर बंदी असल्याची माहिती दैनिक सकाळचे बातमीदार दिगंबर पाटोळे यांनी विद्यार्थ्यांना दिली आहे। तसेच विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ यांना देखील हायस्कूलचे शिक्षक SJ सूर्यवंशी यांनी दैनिक सकाळमधील नायलॉन मांजा विरोधी प्रतिज्ञा दिली। यावेळी प्रवीण दोशी, अनिल गांगुर्डे, दुर्गेश दायमा, गोविंद थोरात, नामदेव पैठणे, किशोर बोरा, सागर मोर, शामराव सोनवणे, मुख्याध्यापक RD गायकवाड, SG सूर्यवंशी, GB उगले, श्रीमती SS आडके, AS पुरकर, संजय गड आदीसह शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, NTV न्यूज मराठी, वणी, नाशिक।